नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर खास उन्हाळ्यामध्ये नाचणीचा मऊ लुसलुशीत उपमा कसा बनवायचा, अगदी पाहता क्षणी बनवाल इतकी सोपी पद्धत। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर अर्धा कप रवा इथे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। इथे आपल्याला नाचणीचा उपमा तयार करण्यासाठी मोठ्या रव्याचा वापर करायचा आहे। आता हा रवा आपल्याला मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटांपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। रवा छान परतून घेतल्यामुळे उपमा जो आहे तो फारसा चिकट होत नाही, छान असा मोकळा उपमा तयार होतो। यासाठी रवा इथे आपल्याला आवर्जून 7 ते 8 मिनिटांपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। आता रवा इथे छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप नाचणीचे पीठ घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, ज्या कपने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपने अर्धा कप इथे आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ सुद्धा इथे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवरती इथे आपण 10 मिनिटांपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत पिठाचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता इथे मी मंद आचेवरती हे पीठ छान असं भाजून घेते। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर पाहू शकता पिठाचा कलर देखील हलकासा चेंज झालेला आहे। आपण हे पीठ एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत। त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला अगोदर अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। आता जिरे आणि मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि थोडेसे शेंगदाणे इथे आपण यामध्ये वापरलेले आहेत। आता हा कांदा आणि शेंगदाणे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। रव्याचा उपमा तर आपण नेहमीच करतो, पण खास उन्हाळ्यामध्ये असा नाचणीचा मऊ लुसलुशीत उपमा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता कांदा इथे आपण छान असा परतून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे काजू घालून घ्यायचे आहेत। आता काजू घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेलं गाजर इथे मी यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, 2 लाल सुक्या मिरच्या इथे मी यामध्ये घातलेल्या आहेत। आता आपण हे पुन्हा एकदा चांगलं परतून घेणार आहोत। रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता इथे आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे। यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात। आता मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून छान अशी वाफ येऊन द्यायची आहे, जेणेकरून गाजर, कांदा, टोमॅटो छान असे मऊ होतील। आता इथे मी यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि इथे याला छान अशी वाफ आलेली आहे। पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने थोडंसं परतून घेणार आहोत। आता हे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे पीठ भाजून घेतलेलं आहे ते संपूर्ण पीठ इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि पीठ इथे आपल्याला 1-2 मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 कप गरम पाणी यामध्ये घालणार आहे। आता गरम पाणी घालताना सुद्धा इथे आपल्याला सुरुवातीला एकदम सगळे पाणी यामध्ये ओतायचे नाही, थोडे थोडे करत इथे आपण हे पाणी यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला इथे तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटेल,
पण आपण हे जसं मिक्स करत जाऊ तसं हे घट्ट आणि छान तयार होतं. तर पाहू शकता मस्त असा छान उपमा इथे तयार झालेला आहे. अगदी पॅनला सुद्धा इथे हा उपमा चिकटत नाही. यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. एक छान अशी वाफ आल्यानंतर मस्त असा मऊ लुसलुशीत नाचणीचा उपमा इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा हा नाचणीचा उपमा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आता इथे उपमा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे तळून घेतलेले शेंगदाणे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक शेव आपल्याला यावरती टाकायची आहे. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाचणीचा उपमा. थँक्यू.